श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. ओम काल भैरवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये काल अष्टमी ही त्रयोदशी तिथीला येते. फेब्रुवारी म्हणजे माघ महिन्यातील मासिक अष्टमी तिथी ही गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी गुरुवारी रोजी असून 21 फेब्रुवारी शुक्रवारी संपणार आहे. तर या 2 दिवसात तुम्हाला केव्हा हे उपाय करता येतात. मासिक अष्टमीला काल अष्टमी यासाठी म्हटले जाते की भगवान भैरव या दिवशी प्रकट झाले होते. हे दुसरे तिसरे कोणी नसून हे भगवान शिवशंकरांचा उग्र रूप धारण केलेला अवतार आहे. हा जो विनाशापासून मुक्त करणारा भगवान शिवशंकरांचा उग्र रूप असणारा कालभैरव आहे. भगवान शिव या रूपामध्ये पाप करणाऱ्यांना उचित दंड देतात आणि शरणागती पत्करणाऱ्यांना, नामस्मरण उपासना करणाऱ्यांना भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, त्यांचे रक्षणही करतात. या दिवशी पूजा केल्याने असीम कृपा प्राप्त केली जाते. शास्त्रानुसार कालभैरव असीम शक्तीचे देवता म्हटले जाते. या दिवशी पूजा केल्याने अकाल मृत्यूपासून बाहेर पडता येते, अकाल मृत्यूपासून भय टळते, नकारात्मक शक्तीपासून मुक्ती मिळते. बाबा विश्वनाथ यांना काशीचे राजा म्हटले जाते, परंतु बाबा कालभैरवनाथांचे दर्शन घेतल्याशिवाय काशी विश्वनाथाचे दर्शन अधुरे मानले जाते. यामुळे कालभैरवनाथाला काशीचा कोतवाल असे सुद्धा म्हणतात, कारण कालभैरवनाथ काशीतील स्थित सर्व आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात विशेष संरक्षण करत असतात. तर मैत्रिणींनो, आता आपण अष्टमीचे तुमच्या जीवनातील संकट दुःख दूर करणारे आणि कालभैरवनाथ असीम कृपा प्राप्त करणारे काही प्रभावशाली उपाय बघूयात. एक, काल अष्टमी दिवशी 31 बेलपत्र, 31 अखंड तांदूळ, 31 अखंड मूग प्रदोष काळामध्ये शिवमंदिरात जाऊन किंवा तेथे तुम्हाला जाणे जमत नसेल तर घरच्या शिवलिंगावरती ओम नमः शिवाय पुरुषांनी आणि नमः शिवाय ओम या मंत्राचा जप करत प्रथम 1 लोटा जल अर्पण करावे. त्यानंतर 31 अखंड तांदूळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत, त्यानंतर 31 अखंड हिरवे मूग, त्यानंतर 31 बेलपत्र अर्पण करत भगवान शिवशंकरांना तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी विनंती करावी. भगवान शिव, माता पार्वती महाशिवरात्रीपर्यंत तुमची ती मनोकामना पूर्ण करतील. फक्त विश्वास आणि श्रद्धा महत्त्वाचा आहे. 2, काल अष्टमी दिवशी हा दिव्य उपाय विशेष करून शिवभक्तांनी करावे. आपण प्रत्येक वेळेस शिवलिंगावरती जल अर्पण करत असतात, तांब्याचे पात्र वापरतो, पण त्या अष्टमीला आपल्याला स्टीलचे पात्र वापरायचे आहे. त्यामध्ये थोडेसे दूध, काळे तीळ आणि 1 बेलपत्र टाकून भगवान शिवशंकरांना ते जल प्रदोष काळामध्ये तुमची मनोकामना बोलत भगवान शिवाचे नामस्मरण करत अर्पण करावे. त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला 4 मुखी कणकेचा दिवा बनवून त्या कणकेच्या दिव्यामध्ये लाल कलरची वात बनवून तो प्रज्वलित करावा. प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावेत आणि ओम नमो पार्वतीपते नमः या मंत्राचा जप करावा. त्यांच्या दिव्य इच्छा पूर्ण होतात. 3, तुमच्या घरातील देवपूजा वगैरे झाल्यानंतर तिथेच बसून एक 4मुखी दिवा प्रज्वलित करावा. त्यामध्ये चिमूटभर मोहरी टाकावी. प्रज्वलित करत असताना ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा 3 वेळा जप करावा. त्यानंतर तिथेच बसून एक दुसरी मातीची पंती घ्यावी. त्यामध्ये शेणाची गौरी टाकून त्याच्यावरती 3 कापूर टाकावेत आणि ते प्रज्वलित करावेत. त्यानंतर त्याच्यावर चिमूटभर काळे तीळ ओम काल भैरवाय नमः असे म्हणत अर्पण करावे. थंड झाल्यानंतर एका डबीत ती राख भस्म काढून घ्यावा आणि ज्यावेळेस तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल, महत्त्वाच्या कामाला जाणार असाल, त्यावेळेस ते भस्म कपाळाला लावून मगच बाहेर पडावे. यामुळे तुम्हाला जी कुठली संकट येणार असेल किंवा तुमचे कुठलेही महत्त्वाचे काम होत नसेल तर कालभैरवनाथाच्या कृपेने ते संकट टळून तुमची प्रत्येक कामात यश येईल. 4, घराच्या शिवलिंगासमोर किंवा तुम्ही शिवालयात जाणार असाल तर तुमची पूजा वगैरे झाल्यानंतर एका कटोरीत किंवा प्लेटमध्ये 11 मनुके, 11 काजू आणि 11 छोटे छोटे गुळाचे तुकडे हे सर्व कालभैरवरूपी भगवान शिवाला नैवेद्य म्हणून अर्पण करावा. त्यानंतर 5 वेळा त्याच्या बाजूने जल अर्पण करावे. 5 वेळा जल अर्पण करण्याचे महत्त्व पंचतत्वांना जागृत करणे होय. त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने तो प्रसाद म्हणून खावा. असे केल्याने कालभैरवरूपी भगवान शिव आपल्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. 5,
काल अष्टमी दिवशी 5 वेगवेगळ्या प्रकाराच्या रोटी बनवाव्यात, म्हणजेच मकेची रोटी, बाजरीची रोटी, चपातीची रोटी, ज्वारीची रोटी, गव्हाची रोटी, जसे तुम्हाला जमेल त्या प्रकाराची 5 रोटी बनवून त्याच्यावरती थोडेसे गूळ आणि तूप टाकून ही रोटी दिवसभरामध्ये केव्हाही कुठल्याही कलरच्या कुत्र्याला खायला घालावे. असे केल्याने राहू केतू प्रबळ बनतात, तसेच राहू केतू यांची शांतीसुद्धा होऊन जाते. तसेच कालभैरवनाथ प्रत्येक कार्यात तुमचे रक्षण करतात. 6. काल अष्टमी दिवशी लहान मुलांना बिस्किट किंवा टॉफी विशेष करून द्यावी. असे म्हणतात की कालभैरव लहान मुलांच्या रूपात आपल्यावर असीम कृपा दाखवतात. ते देत असताना ओम पटुक कालभैरवाय नमः मनात स्मरण करावे. असे केल्याने जो काही तुमचा संताप आहे, त्रास आहे, तो पूर्ण दूर होतो, प्रायचित्त पूर्ण होते. प्रायचित्त पूर्ण होणे म्हणजे जे तुमच्या जीवनातील सर्व काही दोष आहे ते दोषाचे निवारण होते. 7. अष्टमी तिथीला कालभैरव अष्टमी असेही म्हटले जाते. कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र दुसरे रूप आहे. त्यामुळे या दिवशी कालभैरवांची विशेष पूजा केली जाते. तसेच त्यांची पूजा करत असताना त्या दिवशी काही कार्याचे नियमांचे पालन केले जाते. विशेष म्हणजे या दिवशी भांडण, तंटे, वादविवाद कोणीही बोलू नये, घरामध्ये खोटे कोणीही बोलू नये, मद्यपान करू नये, मांसाहार करू नये. यामुळे कालभैरव रूपी महादेव रुष्ट होतात. त्यामुळे आपल्या जीवनात संकटे येण्यास सुरुवात होते. या दिवशी या नियमांचे विशेष करून पालन करावे. तुम्हाला फक्त 1 दिवस या नियमांचे पालन करायचे आहे. रोज तर तुमचा दिवस ठरलेला असतो. 8. तुमचा व्यवसाय चालत नसेल, अष्टमी दिवशी कालभैरवनाथाच्या मंदिरात किंवा भैरवनाथाच्या मंदिरात किंवा भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन 125 ग्रॅम काळी उडीद डाळ मनोभावे अर्पण करावे. अर्पण केल्यानंतर त्यातील मोजून 11 उडीद डाळ काढावी आणि एका कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवून द्यावे. 9. तुमच्या जीवनामध्ये आत्मविश्वास, सुख, समृद्धी वाढवण्यासाठी कालभैरव अष्टमी दिवशी कालभैरवनाथाबरोबर भगवान शिवाबरोबर तुमच्या पूर्वजांचे तर्पण करावे, म्हणजेच त्यांच्या नावाने एक दिवा प्रज्वलित करावे. तसेच त्यांच्या नावाने यथाशक्तीने ब्राह्मणांना दानधर्म करावा. त्याला शिधा असे सुद्धा म्हणतात. असे केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढून प्रत्येक कार्यात यश प्राप्त होईल, घरात सुख समृद्धी नांदेल. तसेच तुम्हाला शक्य असेल तर वाहत्या पाण्यामध्ये दही भात हा अर्पण करावा, म्हणजे सोडावा. असे केल्याने सुद्धा तुमचे पूर्वज तुमच्यावर अतिप्रसन्न होतात आणि तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करतात, तुमच्या कार्यात यश प्राप्त करतात. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम कालभैरवाय नमः टाईप करा. आपण यामध्ये कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून आध्यात्मिक पुराणातीलच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. हर हर महादेव ओम नमो कालभैरवाय नमः. धन्यवाद.